मॉर्निंग गाईस. तर तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर, ज्याचे नाव आहे अमय टांडेल ब्लॉग्स. तर आज आम्ही सकाळ सकाळ लवकर उठून, लवकर म्हणजे 8 वाजलेले आहेत, आम्ही निघालेलो आहोत त्र्यंबकेश्वरला जायला. आज आपला इंडिपेंडन्स डे पण आहे, तर सर्वांना माझ्याकडून हॅप्पी इंडिपेंडन्स डे. तर आता आम्ही निघालो त्र्यंबकेश्वरला जायला. तर आम्ही फॅमिली चाललेलो आहोत. आम्ही 4 जण आहात आणि आमच्या मम्मी संचे महिला मंडळचा गट आहे, ते गटची ही ट्रिप निघालेली आहे. तर चला, तुम्हाला मी बस जवळ जाऊनच भेटतो. आणि आपली पॅकिंग वगैरे झालेली आहे. ही एक बॅग, ही दुसरी, आणि ह्या आपल्या 2 छोट्या छोट्या बॅगा घेतलेल्या आहेत. एक बॅग बसमध्ये ठेवून आलेला आहे सनी. मम्मी पण तिकडेच गेलेली आहे. मी लेट झालो आहे. निघायचं होतं आम्हाला 7 वाजता. 8 वाजले तरी आम्ही घरीच आहोत, कारण की पब्लिक पण तेवढी आलेली नाही. तर चला, तुम्हाला मी बस जवळ जाऊनच भेटतो. तर गाईस, आता आम्ही बॅगा वगैरे घेऊन बसमध्ये चाललेलो. बघा हालत बघा, 2 बॅगा अंगावर, हे 2 सूटकेस. आता आम्ही दोघं जातो बसमध्ये, आपलं सामान भरतो आणि तुम्हाला तिकडेच मिळतो. लॉक वगैरे पप्पा करून येतील. तर चला, आपण तिकडे जाऊन तुम्हाला भेटतो. तर गाईस, आपली बॅग बघा आम्ही कशी घेऊन चाललो स्कूटीवर. या, तुम्हाला बस जवळ चाललो आता. बॅग ठेवू, नंतर स्कूटी लावायला घरी येऊ, मग निघू आपण. आता 10-15 मिनिटात निघू. वाजलेले आहेत 8 वाजत आलेले आहेत. आता फ्रीचे पेढे घेतलेले आहेत. फ्री दिलेत ना? दिलेच फ्री. ते आम्हाला फ्री पेढे पण भेटल्यात. समोसा नाश्ता करून घेतो. नाश्त्याला पण पार्सल समोसा न वडापाव गाडीत खायला घेतात. या, तुम्हाला पण खाऊनच भेटतो. तर आता आम्ही निघालेलो आहोत. नारळ वगैरे फोडून घेतो. सातशे 8:30 झाले, पण आमची बस ऑन टाइम निघालेली आहे. 6ला निघणार होतो. तर जय मल्हार. जय. ते 6चा टायमिंग होता, 8:30ला निघलेलो. तर ठीक आहे, चालतो. 2 तास लेट पण निघालो. अवतार बघितला असाल, फुल ऑन AC चालू आहे ना, त्यामुळे. नाश्त्याला बघा पेढा आणि चिवडा भेटलेला आहे. हे आपले मम्मी पप्पा सर्वांना देतात. थोडा खाऊन घेऊ, पुढा भेटतोय. निघालेलो वाजलेत 9. डिझेल टाकताना 9 वाजलेले आहेत ना. आपले हायवेला लागलेलो आहोत, पुरण पनवेल हायवेला. आता वाजलेले आहेत 11:30. परत समोसा घेतलेत खायला. त्याला KFC पाहिजे, बोलतो मला समोसा नको. KFCला गाडी थांबव. KFCला चला बरं. आता आपली गाडी नाही आहे. या, समोसा खाऊन घेऊ. तर नाश्ता करायला थांबलो होतो आम्ही या हॉटेलमध्ये. एक कांड झाला, बसच्या काचाच फुटल्या. ड्रायव्हर सोडून क्लीनर बस पुढे घेत होता. समोरच्या 2 अशा काचा फुटलेल्या आहेत आमच्या. गाडी चालवली का झोपतोय. संग्राम गेला एकटा भेटत. नाश्ता करून 5 मिनिटांनी झाली. परत खाना चालू झालेला आहे. या, तुम्ही बघा दारू पितोय.
ते हिरो वाला पण दे ना, लाईट ग्रीन वाला असतात ते. तर गाईस या चला, माझा फेवरेट केक आहे ते, तुम्ही पण या खायला. मला पण माहिती नव्हतं, मम्मीने हे घेतलं ते आता बघितलं. तर या खाऊन घेऊ. आता पोचलेलो आहोत आपल्या मुंबई नाशिक हायवेलाच आहोत. अजून 2-3 तास लागतील इथून त्र्यंबकेश्वरला पोचायला. व्ह्यू बघा तुम्ही, हा आपला डोंगर बघा कसला भारी दिसतो इकडनं. व्ह्यू पण एकदम, क्लायमेट पण मस्त झालाय. फक्त गरम होतोय, आता कंटाळलो थोडासा. चला तुम्हाला भेटतो पुढे. जस्ट आम्ही थांबलो होतो, थांबलेलो त्यामुळं मी माझा शर्ट चेंज करून घेतला आहे ना, टी शर्ट घातलेली आहे. शर्टमध्ये चिकार गरम होत होता म्हणून टी शर्ट घालून घेतली. गॉगल कशी वाटतंय ते पण सांगा. फुल ऑन ट्रॅफिक लागलेली आहे, पण तुम्ही बाहेरचा व्ह्यू बघा कसले ढग दिसतात. हे काचाचे मुलं तसं आहे, मला बाहेरनं दाखवतो. तर जस्ट आम्ही कसारा घाट चढून घाटनदेवीला जेवायला थांबलेलो आहोत. जेवायला आणलेले आहेत कोलब्या. हा आपला सुका चिकन, या कोलब्या, आणि ही आपली जवळाची चटणी बनवलेली आहे. जेवून घेतो, नंतर तुम्हाला भेटतो. चाललो आता त्र्यंबकेश्वरला म्हणून व्हेजच खातो. भेटलं मला. तर आता आम्ही जेवायला बसलो होतो. हे बघा छत्री वगैरे उघडून जेवायला बसलो. ऊनच तेवढा आहे. तर आता जसं आपण थांबलो होतो घाटन देवीला, तर माझ्या मागे आहे आपले घाटन देवीचं मंदिर. तुम्ही माझे मागचे म्हणजे आताच 4-5 दिवस पहिलेचे ब्लॉगमध्ये बघितलं असेल. शिर्डीला येताना घाटन देवीला थांबलो होतो, तिथेच आज पण थांबलो जेवायला. हा असं मंदिर आहे आपला. इथं आपण सर्व जेवून घेऊ, जेवतो आणि तुम्हाला भेटतो पुढे. काय भूमिराज, काय खाणार जेवायला? पनीर. व्हेज खायला लागेल 4 पण दिवस. चला तुम्हाला भेटतो पुढे. आता हा व्ह्यू बघा तुम्ही, किती भारी आहे ना. क्लायमेट पण बघा कसला झालेला आहे, फुल पावसाचं वातावरण. चला आता इथून एक असा खाली उडी मारून बघतो. घाटन देवी की जय. तरी सगळाच सगळ्याला पाहिजे, दार कायच सोडत नाही. चला आता पोचलेलो आहोत त्र्यंबकेश्वरला. इथून जास्त नाही राहिलेला, 1 किलोमीटर राहिलेला आहे. बस फिरवतो. फ्रेश करायला म्हणजे फ्रेश व्हायला थांबलेलो होतो आम्ही सर्व. बस पण बघा पूर्ण रिकामी आहे. तर फ्रेश होतो आणि आपले मंदिराकडेच जातो, कारण की जेवल्यानंतर सर्वजण झोपलेली होती. अवतारावरनं समजतच असेल. चला थोडा फ्रेश हो आणि तुम्हाला डायरेक्ट मंदिराकडे भेटू. तरी तर आम्ही असं थांबलेलो आहोत, सर्वजण फ्रेश वगैरे होतात. हा पण गार्डन बघा, गार्डन म्हणजे ओपन हॉल बनवलेला आहे, मस्त बनवला आहे. आपल्या गणपती बाप्पाची समोरच मोठी मूर्त पण आहे. हे बघा, आय थिंक हा लग्नासाठी हॉल बनवलेला आहे. इथं स्टेज वगैरे पण आहेत. इथं पण स्टेज आहे. ओपन गार्डन हा ओपन स्टेज टाईपच आहे, पण चांगली जागा आहे. काय रे, हा जरा तुम्ही व्ह्यू बघा. पूर्ण आपल्या डोंगरांवर धुका उतरलेला आहे. धुका बोलला म्हणजे आपल्या ढगच उतरलेले आहेत बघा. फुल ऑन क्लायमेटच एकदम काला काला झालेला आहे.
हे पण गड बघा कसले शेप आहे त्यांना उभे उभे. चला आता सर्वजण फ्रेश होतात आपण जाऊ. तर आता मी संग्राम आणि भूमिराज आलेलो आहोत. तिघंच आलो असंच टाइमपास फिरतो कारण की कंटाळा आलाय आम्हाला पण. बरं सर्वजण जाऊ पहिले दर्शन घेऊ त्यानंतर पहिले नाश्ता करून घेतो नंतर दर्शनाला जातो कारण की आता 4:30 वाजून गेलेले आहेत. आलो का जेवून घेऊ आणि इथून निघू पुढच्या लोकेशनला. तर पुढचं लोकेशन पण मला नीट कन्फर्म माहिती नाही ते तुम्हाला मी सांगतो थोड्याला. तर मग अशी मी चेंज केला होता टी शर्ट घातली होती तर आता मंदिरात जायचं आहे म्हणून शर्ट घातलेला आहे. व्हाईट शर्ट पण आणला आहे पण व्हाईट शर्टला इकडं थोडासा डाग लागला आहे. 2 शर्ट होत व्हाईट. तर एक इकडं आपला त्र्यंबकेश्वरला घालायला आणला होता आणि एक महाकालला उज्जैनला घालायला आणला होता. तर एका शर्टाला डाग लागला त्यामुळे तो शर्ट तिकडंच घालीन म्हणून हा सकाळचा शर्ट परत रिपीट मारलेला आहे. तर आता चाललो मंदिरात. मंदिरात तुम्हाला जाऊन दाखवतो आपले त्र्यंबकेश्वरचा मंदिर. हा व्ह्यू पण बघा. तर चला तुम्हाला तिकडे जाऊन भेटतो. मी आलेलो आहोत महिला मंडळचे ट्रिपमध्ये. तर ही सर्व ती महिला मंडळ सर्व एकत्र फोटो काढत होते. तर हे यांचा महिला मंडळचा गट आहे. तर त्यांची ट्रिप आपली उज्जैनला चालली तर त्यासाठी आपण सगळे आलेलो आहोत. तर आता आम्ही जस्ट त्र्यंबकेश्वरला पोहोचलेलो आहोत. तर तुम्ही मागचा जरासा व्ह्यू बघा. ढग बघा आपल्या किती खाली उतरलेले आहेत. तर चला तुम्हाला मंदिर दाखवतो आतमध्ये जाऊनच. आता चालत चाललेलो आहोत. बस पार्किंगला लावलेले आहे आम्ही इकडनं चाललो होतो आता मंदिराकडे. पोचलेलो आहोत त्र्यंबकेश्वरला. तर हा आपला समोर मंदिर आहे. जवळच जाऊन दाखवतो तुम्हाला. आपण पोचलेलो आहोत त्र्यंबकेश्वरला. तर आपला त्र्यंबकेश्वरचा मंदिर बघा तुम्ही किती मस्त आहे. तुम्हाला मी आतमध्येच जाऊन दाखवतो. तर आता आपण जस्ट थोडेसे फोटो वगैरे काढलेले आहेत. तर मंदिराकडं चाललो. मम्मी पप्पा तिकडे पुढे गेलेले आहेत. मोबाईल पण स्विच मारला. मोबाईल पडला त्याचा डिस्प्ले थोडासा क्रॅक गेला नीट काय दिसत नाही. तर सनीचा मोबाईल घेऊन ब्लॉग बनवत आहे. तर या आतमध्ये जायचं आहे. मम्मी पण पिसाली 15 मिनटं थांबलेले होते इकडे. मला दे मला दे. आता आम्ही जस्ट त्र्यंबकेश्वरला लाईनीला लागलेलो आहोत. सनीता बघ आणि बघा. तर आपला पासवालीच लाईन आहे. तरी पण गर्दी खूप आहे. या देवलात आपल्याला आपला हा त्र्यंबकेश्वरचा मंदिर पण बघा किती मस्तवाने बनवलेला आहे. पूर्ण आपले स्टोननी कार्विंग केलेले आहेत. बघा कसला भारी आपला मंदिर दिसतोय त्र्यंबकेश्वरचा.
आपण मग अशी ते साईडनं मंदिराचा व्ह्यू बघितला दर्शनाच्या लाईनीतनं. आता अपोजिट साईडनं व्ह्यू बघा त्र्यंबकेश्वर मंदिराचा. हे बघा थोडासा ब्लर येतोय कारण आपली नाईट झालेली आहे, आता रात्र झाली, तर फोकस नीट बसत नाही कॅमेऱ्याचा. पण व्ह्यू बघा कसला भारी दिसतोय. तर आता आपला दर्शन वगैरे घेऊन झालेला आहे. आपला असं समोरच मंदिर आहे, अजून मंदिरामध्येच आहे, तर तुम्हाला दाखवतो. तर चला आता आपला त्र्यंबकेश्वरचा दर्शन घेऊन झालेला आहे. फोटोज वगैरे पण चिकार काढले आहेत, चांगले आले असतील तर इंस्टाग्रामवर मी टाकणार आहे, तुम्ही नक्की चेकआउट करा. तर आता दर्शन झालं आहे, बाहेर निघतो. सर्व थांबलेत आमच्यासाठी, आम्ही चौघच आहोत. मी, मामा, सनीनं सोनू पण आहे, पण ते अजून फोटोज काढतात. तर तुम्हाला मी बाहेर जाऊनच भेटतो. त्र्यंबकेश्वर रात्रीचं मार्केट बघा. हॅलो, मार्केटमध्ये आलो आपले टी शर्टी घेण्यासाठी, सर्व मॅचिंग करू. बघू आता कोणती चॉईस करतो, तुम्हाला पण दाखवतो घेतल्यानंतर. तर आता आम्ही सर्वजण दर्शन वगैरे घेऊन बसमध्ये बसून मग अशी फ्रेश व्हायला थांबलो होतं, ते जागे आलेलो आहोत. आपले बसवाल्यांनी तर जेवण वगैरे बनवला होता, ते जेवून घेतलेलं आहे. मग अशी त्या टी शर्ट दाखवल्या, त्या आम्ही सर्वांनी मॅचिंग घेतलेल्या आहेत, ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवतो. तर आता आम्ही इथून चाललो उज्जैनला. तर मी माझा ब्लॉग हा इथंच एंड करतो. तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, आणि नवीन असाल तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. काय बोलायचं आहे तुम्हाला?